नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती आपण म्हाडा, सिडको, पी-एम-आर-डी-ए जे काही गव्हर्नमेंटच्या हाऊसिंग स्कीम्स आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ बनवत असतो. आणि नुकतीच सुरू असलेली म्हाडा पुणे मंडळाची सोडत ज्याची की सोडत निघणार होती, बट काही कारणास्तव किंवा मग मनपाचे जे काही निवडणूक आहेत त्याच्या आचारसंहितेमुळे ती सोडत लांबणीवरती गेलेली आहे. बट जेव्हा आचारसंहिता संपेल म्हणजे 16-17 जानेवारी नंतर ती सोडत काढण्यात येईल अशी कुठेतरी आपल्याला माहिती मिळालेली आहे. तत्पूर्वी आपल्याला माहिती असेल की मागच्या हिस्ट्रीप्रमाणे की कोकण मंडळाची सुद्धा सोडत त्याच दरम्यान येते जेव्हा पुण्याची येते. सो पुणे आणि कोकण यामध्ये वर्षामधून 1 ते 2 सोडत काढल्या जातात. बट कोकण मंडळाची सोडत यावर्षी आली नव्हती. बट तीच आता आली नव्हती म्हणजेच या दरम्यान येणार होती ती आली नव्हती आणि ती आता त्याबद्दलची माहिती न्यूज आपल्या समोर समोर आलेली आहे की ती लवकरच ती येणार आहे. तर ती कधी येणार आहे तर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ती सोडत येणार आहे. तर त्याबद्दल नेमकं किती घरे असतील, काय असतील ती आणि कुठल्या लोकेशन्सला असतील त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती भेटत राहते. सो ही डायरेक्टली मी तुम्हाला न्यूज दाखवतोय लोकसत्ता या न्यूजपेपर मधली डिसेंबर 24. सो इथे तुम्ही बघू शकता म्हाडाच्या कोकण मंडळाची फेब्रुवारी मार्च मध्ये सोडत येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला आणि इथे 2000वरून अधिक घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये जर बघितलं तुम्ही तर ठाणे, नवी मुंबई, वसई विरार परिसरातील ही सर्व घरे तुम्हाला बघायला भेटतील. यामध्ये 20%, 15% सोबतच म्हाडाची जी काही घरे येतं ती आणि FCFS म्हणजे फर्स्ट कम सब फर्स्ट सर्व यातील सुद्धा घरे आपल्याला बघायला भेटतील या तारखेमध्ये. आतापर्यंत जवळपास 2000 घरं त्यांना च्या जवळपास कन्फर्म झालेली आहेत. बट अजूनही बाकीच्या घरांचा शोधाशोध सुरू आहे. सो हा आकडा आता अजून जवळपास 2 महिने आहेत त्यांच्याकडे, जानेवारी फेब्रुवारी. सो हा आकडा अर्थातच वाढण्याची शक्यता आहे जेव्हा त्यांच्याकडे जास्त घरांचा समावेश होईल. आणि तुम्ही बघू शकता की 20% मध्ये दरवर्षी त्यांनी सुद्धा मेन्शन केलं की 20% तील जे घर आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त प्रतिसाद असतो. बाकीच्या जे काही घर आहेत 15% म्हणा किंवा मग म्हाडाची घरे म्हणा, त्या घरांपैकी 20% घरं आहेत त्यांना फार जास्त प्रतिसाद असतो. आणि मॅक्झिमम घरं कमी असतात आणि मॅक्झिमम अप्लिकेशन जे टोटल अप्लिकेशन्स असतात त्याच्यापेक्षा मॅक्झिमम अप्लिकेशन्स हे 20% घरासाठीच येतात. बाकीच्या घरांना हवेशा अर्ज सुद्धा येत नाहीत, तर ते मग FCFS मध्ये ते काढले जातात. त्यानंतर त्यामुळे ते जास्तीत जास्त 20% मधील घरे आणण्याचा प्रयत्न करतायत. सो सध्याचा जो आकडा आहे परत सांगितलं त्यांनी की 2000 पेक्षा जास्त घरे आहेत. यामध्ये 20% मधील घरे सुद्धा यांचा सुद्धा समावेश इथे करण्यात आलेला आहे. आणि मंडळाच्या 2025च्या सोडतीतील 1300हून अधिक घरे विजेत्यांनी परत केली असून म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या सर्वाधिक आहे. जी काही मागची सोडत झाली त्या सोडतीमध्ये, कारण की काहींचे लोकेशन्स प्रॉपरली नव्हते मेन्शन केलेले, काहींची पोझिशन डेट प्रॉपरली नव्हती मेन्शन केलेली, काहींची जी की म्हाडाची घरं येतं आणि काहींचं असं सुद्धा झालं की दिलेलं नाव एक वेगळं होतं. 1-2 स्कीम बद्दल असं सुद्धा झालं की स्कीमचं नाव दिलं होतं ते वेगळं होतं आणि ऍक्च्युअल लॉटरी नंतर बिल्डरने सांगितलं की या स्कीम मध्ये तुमची घरे नाही तर ती दुसऱ्या स्कीम मध्ये घरे. सो अशा तऱ्हेने सुद्धा थोडेफार कन्फ्युजन झालेले, त्यामुळे बऱ्याच लोकांनी मागच्या सोडतीमध्ये ही घरे रिटर्न केलेली तुम्हाला बघायला भेटेल. सो यावर्षी या जे काही नवीन सोडत येतील त्या सोडतीमध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिअर करतील, प्रॉपरली देतील. जसं की आपण ऑब्झर्व केले की पुणे आणि कोकण मंडळाच्या जी काही ऍडव्हर्टाइजमेंट असते किंवा बुकलेट असतं त्यामध्ये तुम्हाला ठळक
तुम्हाला डिफरन्स जाणवतो तो म्हणजे की जे काही बिल्डरचं नाव दिलं असतं कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये, प्रोजेक्टचं नाव दिलेलं नसतं आणि एका बिल्डरचे बरेच प्रोजेक्ट असतात. अर्थातच लोकेशन बाकीच्या गोष्टी सुद्धा देतात बट आणि रेरा नंबर सुद्धा असतो बट तरी कन्फ्युजन होणं साहजिकच आहे. जे की त्यांनी पुणे मंडळासारखं प्रोजेक्ट जो काही प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टचं नाव द्यायला पाहिजेत म्हणजे लोकांना सर्च करायला, शोधायला, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन काढायला सुद्धा सोपं जाईल. जे की फार डिफिकल्ट जातं कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये आणि त्यामुळेच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. बऱ्याच लोकांना त्या गोष्टी विजेते झाल्यानंतर समजतात आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे की फ्लॅट सरेंडर करणे. सो अशा प्रकारचं कन्फ्युजन पुढे होणार नाही अशी अपेक्षा आहे म्हाडा कोकण मंडळाकडनं. होपफुली बघूयात आपण आता जेव्हा सोडत येईल त्या सोडतीमध्ये त्यांनी हे बदल करतील की नाही. केलं तर फारच चांगलं होईल. त्यासोबतच त्यांनी मुंबईच्या सोडतीबद्दल सुद्धा थोडीफार माहिती दिलेली की मुंबई सोडतीला अजून खंड लागलेला आहे. अजूनही ती सोडत कधी येईल त्याची काही अपेक्षा नाही. सांगता येत नाहीये. 2025 मध्ये येईल अशी अपेक्षा होती बट ती यावर्षी आलेली नाहीये. तर 2026 मध्ये ती अर्थातच येईल असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी सुद्धा पत्रकार परिषद सांगितलेली की 2026 मध्ये ती म्हाडा मुंबई मंडळाची सोडत सुद्धा येण्याची शक्यता आहे. ऍक्च्युअल सोडत त्यापूर्वी मुंबई मंडळाची FCFSC फर्स्ट कम फर्स्ट सर्वची सोडत येणार आहे. ती सुद्धा या जे काही आचारसंहिता आहे त्या आचारसंहिते संपल्यानंतर ती सुद्धा काढण्याची शक्यता आहे. सो आता तुम्ही बघू शकता की आचारसंहितेनंतर बऱ्याच सोडतीला मार्ग मोकळा होणार आहे. पुण्याची असेल, PMRD ची असेल, सिडकोची असतील, सिडकोच्या तर 3 सोडत सुरू येतात. त्यानंतर मुंबईची FCFSC येण्याची शक्यता आहे. कोकणची FCFS प्लस रेग्युलर लॉटरी येण्याची शक्यता आहे. फक्त मुंबईची रेग्युलर लॉटरी कधी येते त्याबद्दलची अजून एक्झॅक्ट कन्फर्मेशन नाहीये बट पुढच्या वर्षी येईल अशी अपेक्षा आहे. सो हे होतं या सर्व सोडतीबद्दलची थोडक्यात माहिती. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.